जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदाची निवडणूक बुधवारी बिनविरोध पार पडली। सहकार पॅनलचे संचालक आणि भाजपाचे पदाधिकारी संदीप सुर्वे यांची सभापतीपदी एकमताने निवड करण्यात आली। भाजपाला प्रथमच बाजार समितीमध्ये सभापतीपद मिळाल्याने यावेळी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला। कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पहिल्यांदाच भारतीय जनता पार्टीचा सभापती निवडला गेला। संदीप सुर्वे हे यापूर्वी 2 टर्म संचालक म्हणून कार्यरत होते। या कालावधीत त्यांनी चांगली कामगिरी पार पाडली। कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मी गेली 15 वर्ष काम करतोय। माझी एवढीच अपेक्षा आहे, बाजार समिती ही जर यशस्वी करायची असेल तर या जिल्ह्यातले जे पालकमंत्री आहेत, मंत्री आहेत, जे आमदार आहेत, त्यांचं सहकार्य आवश्यक आहे। या भारतीय जनता पार्टीचे नेते नितेशजी राणेसाहेब हे बंदरे व मत्स्य विकास मंत्री आहेत। त्यांनी मला सांगितलेलं आहे, माझ्या सहकार्यांना सुद्धा सांगितलेलं आहे की ज्या दिवशी माझा सभापती बसेल त्या दिवशी या बाजार समितीला सर्व सहकार्य हे भारतीय जनता पार्टी पक्षाकडून केले जाईल। मला चांगला अनुभव आहे, त्या अनुभवाचा फायदा करून मी नक्कीच बाजार समिती कशा तऱ्हेने सावरता येईल याचा प्रयत्न करेन। खालापूर तालुक्यातील चौक येथील सरनोबत नेताजी पालकर हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज येथे बिर्ला कार्बन कंपनीच्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी उपक्रमांतर्गत कृत्रिम बुद्धिमत्ता आणि हायटेक इनोव्हेशन लॅबची स्थापना करण्यात आली। या अत्याधुनिक लॅबचे उद्घाटन पोलीस अधीक्षक अंचल दलाल यांच्या हस्ते करण्यात आले। मुरुड तालुक्यातील डोंगरी सुभाष श्री स्वामी समर्थ मठात ललित पंचमी साजरी करण्यात आली। ललित पंचमी दिवशी आदिमाया शक्तिरूपात श्री स्वामींना हिरवी साडी परिधान करण्यात आली। मुरुड डोंगरी सुभा मठात मठाधिपती त्रिशाताई दत्तात्रय पाटील यांच्यातर्फे विविध उपक्रम आयोजित करण्यात आले। श्री स्वामी समर्थांची मनोभावे पूजा अर्चा, अभिषेक, आरती करण्यात येऊन भाविकांनी दर्शनाचा व प्रसादाचा लाभ घेतला। श्री स्वामी समर्थ। आज ललित पंचमीच्या निमित्ताने मी डोंगरी मठामधून बोलत आहे। श्री स्वामी समर्थ डोंगरी मठ हा स्वामींच्या प्रेरणेनुसार आणि समाज कल्याणासाठी आणि समाजामध्ये चांगलं कार्य घडावं म्हणून महाराजांनी स्वतःच हा मठ आपल्या डोंगरी येथील या छोट्याशा खेडेगावात 14 ऑगस्ट 2006 रोजी माझ्याकडून स्थापना करून घेतली आहे आणि 14 ऑगस्ट षष्ठी या दिवशी महाराज स्वतःच इथे येऊन बसले आणि स्वामींनी या मठाची स्थापना एका सुंदर कार्याचा अविरत भाग म्हणून इथे करून घेतली आहे। खालापूर पोलीस ठाणे अंतर्गत इमॅजिका थीम पार्क परिसरात पोलीस मदत केंद्र उभारण्यात आले। इमॅजिका पोलीस मदत केंद्राचे रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक अंचल दलाल यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले। याप्रसंगी उपविभागीय पोलीस अधिकारी खालापूर डॉक्टर विशाल नेहुल, खालापूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक सचिन पवार यांच्यासह पोलीस अधिकारी कर्मचारी तसेच इमॅजिका थीम पार्कचे अधिकारी लोकप्रतिनिधी उपस्थित होते। आपले पत्रकार बंधू तिथे असतात। पोलीस पाटील जे आहे त्यांच्याकडून जिल्ह्यात एकदम वेगळी युनिफॉर्म आहे, ते लांबूनच दिसतात इथले पोलीस पाटील। तर आय थिंक याचे श्रेय जे आहे ते इथली टीमला जात आहे
की आपली जे पवार साहेबांची टीम आहे त्यांनी खूप चांगली रीती सर्वांशी संपर्क ठेवलेला आहे. पवार साहेबांकडनं मलाही प्रेरणा मिळते की कितीही टेन्स सिच्युएशन जरी असली तर ते खूप संयमाने आणि त्यांची वागणूक असते. बरेच वेळा आम्हाला वरून सांगावं लागते इन्चार्जेसला की तुम्ही इथे चौकी करा, तिथे तुमची पोलीस प्रेझेन्स वाढवा. पण हे पवार साहेबांच्या कौतुकचा विषय आहे की त्यांनी स्वतःहून पुढाकार घेतला आणि जसं ते म्हटले की लोकांची पण मागणी होती, मग इमॅजिकासोबत यांनी एक कोऑर्डिनेशन करून एक चौकी बांधलेली आहे. कमांडंट NDRF पुणे यांच्या कार्यालयामार्फत किल्ले रायगड येथील रोपवे प्रकल्पावरील रोपवे बचाव व निर्मासनाकरता दिनांक 25 सप्टेंबर 2025 रोजी रायगड रोपवेची रंगीत तालीम आयोजित करण्यात आली होती. यावेळी किल्ले रायगड रोपवेत बचावाचा थरार पाहायला मिळाला. रोपवेमध्ये अडकलेल्या प्रवाशांचा बचाव कसा करावा हे दोरीवर लटकून जवानांनी थरारक प्रात्यक्षिक दाखवले. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.